नमस्कार मंडळी, मी ललित दत्तात्रय सनस. तर या ठिकाणी आपण पाहूयात 765 GIS 765 KV 400 KV जे स्विचड आहे. या ठिकाणी तरी आपण हे जे मागं बघत आहोत हे उसमचं GIS आहे 765 KVचं. तर या ठिकाणी कशाप्रकारे वेगवेगळे कंपार्टमेंट बनवलेले असतात, वेगवेगळे सिटी पिटी ब्रेकर एल आयसोलेटर वेगवेगळ्या प्रकारे जे आपण हे करून ठेवतो ते या ठिकाणी पाहूया. तरी हे आपण बघत आहोत SF6 गॅसचे जे आहेत याच्यामध्ये फिलअप करून आणलेलं असतं. याच्यातून आपण जे आपलं GIS आहे याच्यामध्ये आपण फिलअप करून टाकतो. ठिकाणी पाहतोय हे आपले LCCचे पॅनल आहेत. हे आपले कंट्रोल स्विच, इंडिकेशन स्विच, वरती आपलं जे ॲम्युक्युएटर आहे या ठिकाणी ॲम्युक्युएटर ॲक्सेप्ट रिसेट टेस्टिंगचे किंवा पोल डिस्प्लेचे रिसीट, पोल डिसिट रिसीट टू रिसीट, आपले लोकल रिमोटचे जे स्विच आहेत हे आपण पाहूया. त्याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे. मी त्याचे काय अजून वायरिंग रेडी नाही, काही अंडर वर्किंगमध्ये आहे साईडिंग. हे आपलं GIS आहे. तरी मित्रांनो हे बघत आहोत आपण वॅक्युमिंगसाठी जी मशीन आपण यूज करतो, जे GIS आहे त्याच्यामधला जो गॅस फिलअप म्हणजे गॅस फिलअप करण्यासाठी आपण त्याच्या आधी वॅक्यूम सगळा काढतो. त्याच्यानंतर हे या ठिकाणी आपली केबल जोडलेलं आहे पाईप, याच्या थ्रू आपण हे वॅक्यूम पूर्ण करून त्याच्यामधलं सगळं टोटली गॅस बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तरी मित्रांनो हा आपला ब्रेकर आहे. हा आहे आपला आरफेज 800 KV पॉवर सर्किट ब्रेकर. आपली ब्रेकरची नेमप्लेट आहे, याच्यामध्ये सर्व डिटेल दिलेले आहे. या ठिकाणी पाहूयात आपला हायड्रोलिक गेज आहे. जे आपलं ब्रेकरमध्ये 765ला आपण जास्त करून हायड्रोलिक सिस्टम वापरतो. हा आपला इंडिकेशन आहे, क्लोज आहे ब्रेकर. आता हे जे टायमर वगैरे दिलेले आहेत ऑपरेटिंगसाठी, इथं MCB आहेत, DC AC साठी पूर्ण हे मेकॅनिझम आहे. त्याचं टोटली मेकॅनिझम याच्या बॅक साईडला असतं. हे जे कंपार्टमेंट आहे हे सर्व आपलं ब्रेकरचं आहे. हा वरतून गेलेला आहे तो आपला एक बे आहे आरफेज. हे आपल्या हायड्रोलिकचे पिस्टन आहे, ते याच्यामध्ये पिस्टन असतात. पाहतोय आपण अशाच प्रकारे प्रत्येक फेजचे प्रत्येक ब्रेकर असे दिलेले आहेत. या ठिकाणी आपले जे ब्रेकरचे आहेत कंट्रोलचे जे केबल असतात या ठिकाणी आपले वायरिंग चालले आहेत. दादा आपका नाम क्या है? आपका नाम बताइए ना. मुन्ना. ये है मुन्ना जी. कहाँ से हो आप? ओडिशा. हे ओडिसावरून इथं वायरिंग करण्यासाठी आलेले आहेत. हे साईड आहे आपली महाराष्ट्रामधली. मी समोर जे बघत आहो हे समोर जे आहे ते GIS पूर्ण चार्ज आहे 765 KVचं. हे वरती पिटी बघण्यासाठी आपल्याला असं वरती यावं लागते, एकदम हाईटवरती आहे. हा आपला इथं दिलेला आहे डिस्कनेक्टिंग स्विच. हा DS म्हणजे आपला थोडक्यात एक आयसोलेटर आहे. हा आपला समोर आहे तो गेज मीटर, ज्याच्यात गॅस फिलअप केलेला सर्व इंडिकेट करतो. हा आपला वायफायचा डिस्कनेक्टिंग, त्याच्या पाठीमागचा B-फेजचा, त्याच्या पलीकडे परत RYB असे प्रकारे सिक्वेन्स लावलेला आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो आपला R-फेजचा अर्थिंग स्विच, ओपन मेकॅनिझम आहे याचं. आपल्या इथे ब्लॅक कलर जे दिसत आहे तो अर्थिंग केलेला आहे. हा आपला याचा गेज मीटर, हा वायफायचा आहे अर्थिंग स्विच, आणि हा B-फेजचा. तरी याच प्रकारे याची सिटी पॉईंट, आपला मेन बे असल्यामुळे याचा सिटी पॉईंट हे बघा या ठिकाणी हा R-फेज आहे 85Q52B. हा आहे सिटी. याच्यामध्ये जे सेंटरला जे आहेत राऊंडमध्ये केलेले ते सगळे आपले सिटीचे टर्मिनल आहेत. त्या ठिकाणी आपण सिटीचे कनेक्शन करतो. हे आपले P1 P2 म्हणजे थोडक्यात पॉलॅरिटी. P1 म्हणजे इनकमिंग आणि P2मधून आउटगोईंग जातं. तर ही पॉलॅरिटी उलटी असेल तर आपण सिटी चेक करू शकत नाही, कारण ते आपले किट डायरेक्टली ऑटोमॅटिकली प्रॉब्लेम दाखवतं सिटी पॉलॅरिटी ऑपोजिट आहेत म्हणून.
हा पण आहे आपला मेंटेनन्स अर्थिंग स्विच. मेंटेनन्ससाठी आपण यूज करू शकतो. हा ओपन कंडिशनमध्ये आहे. आणि त्याच्यावरची जी पट्टी आहे ती अर्थिंग केलेली आहे. त्याचं मेकॅनिझम. हा आपला DS आहे आयसोलेटर. थोडक्यात आपण क्लोजमध्ये आहे. याच्यामधून आपला जो इनकमिंग आहे इकडून आलेला, या फेजमधून या फेजमध्ये म्हणजे RYB असे इकडून तिकडेही केलेलं आहे. ते वरती जे दिसते कंपार्टमेंट ते फेज सिक्वेन्स आहे सगळा टोटली RYB. पूर्ण या पाईपमधूनच आतमधून सगळं आपलं जे आहे फेज गेलेले आहे ते सगळे त्याच्यातूनच घेतो आपण. हे आपले व्हॅक्युमिंग आहे त्यासाठी जोडलेलं आहे. त्याने इथूनच आपण गॅस फिलअप करतो. या ठिकाणी आहे, हे दुसऱ्या चेंबरचं आहे. हा जो मित्रांनो खालचा जो राऊंड दिसते हा सर्व पूर्ण सिटीचं कंपार्टमेंट आहे. P1P2 लिहिलेलं आहे ते, जी वरती बोल्ट लावलेला आहे तिथपर्यंत. त्याच्यावरती आहे तो हा कंपार्टमेंट आहे तो आयसोलेटरचा. आणि आयसोलेटरचा अटॅच इथं अर्थिंग स्विच दिलेला आहे. तरी मित्रांनो जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला पुरवली आहे. सबस्टेशन मित्रांनो रम्य अशा वातावरणात, साईडने सगळे हिरवीगार झाडे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये सर्व म्हणजे बिल्डअप केलेलं आहे. जे बघतोय तर हा आपला इनकमिंग टावर आहे 765 kV याचा, 765 kV. इथून आपला आतमध्ये लाईन इनकमिंग होणार. हे अजून काही याच्यामध्ये कनेक्शन केलेलं नाहीत. हे जे बघतोय हा व्हाईट कलरचा आहे क्वालिटी पॉवर लिहिलेला, तो आपला वेव ट्रॅप आहे. हा आपला B फेजचा ट्रान्सफॉर्मर आहे GE कंपनीचा. त्याच्या साईडचा Y फेज, त्याच्या पलीकडचा R फेज. शक्यतो ह्याला आपण रिॲक्टर असं बोलतो, ट्रान्सफॉर्मर शक्यतो बोलत नाही याला. याच्यामध्ये एकच फेज इनकमिंग होतो आणि एकच फेज आउटगोईंग होतो. याची नेटकडे दाखवतो. याच्यामध्ये लॉक पोझिशन दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन, स्टोरेज इन्स्ट्रक्शन, जे आपण ऑइल फिलअप करतो त्याची पण कॉन्झर्वेटरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा आपला वॉल पोझिशन दिलेला आहे ड्युरिंग नॉर्मल ऑपरेशनला. ते ड्रॉइंग आहे त्याच्या थ्रू सेफ्टीची जी आहे ती दिलेलं आहे. वरती बघतोय ते कूलिंगचे रिॲक्टर आहेत. रेड कलरचे पाईप आहेत ते आपल्या फायरसाठी यूज केलेले आहेत. इमर्जन्सीमध्ये कधी जरी काय प्रॉब्लेम आला, जरी फायर लागली तरी पण आपण ते हे करण्यासाठी, विझवण्यासाठी आपण यूज करतो. हा असा ट्रान्सफॉर्मर आहे. हा जो मोठा बुसिंग आहे तो इनकमिंगचा आहे. हा जो छोटा आहे तो न्यूट्रलचा आहे. आणि बॅक साईडला जो दिलेला आहे सीधा डायरेक्ट आपल्या GISमध्ये जातो. या प्रकारे अजून GISच्या पाईप काही इथं बसवलेले नाहीत. मीन्स आपले जे इनकमिंग आहेत RYB फेजचे ते. तरी हा आपला मार्शलिंग बॉक्स आहे, WTI OTI याच्यामध्ये दिलं सगळं. तर मित्रांनो हा Y फेजचा रिॲक्टर आहे. इनकमिंग आणि आउटगोईंग जाते याच्यातून पण सेम एकच फेज. पलीकडे साईडला R फेज आहे. हा आपले टावर स्ट्रक्चर आहे. वरतून आपले केबल जातात. याचं काही अजून कनेक्शन झालेलं नाही प्रॉपर, आपलं फक्त लावून ठेवलेलं आहे टावरसाठी हाईटवरती. हे मित्रांनो आपण मॉइश्चर हे बघण्यासाठी आपण हे सिलिका जेल यूज करतो. सेम जे 400 kV किंवा 220 kV याच्यामध्ये वापरतो आपण, सेम त्याच टाईपमध्ये आहे. GISच्या पाईप आहेत. अजून या पाईप काय बसवलेले नाहीत, अंडर वर्किंगमध्ये आहे काम सगळं. हे जे छोटंसं घर बनवलेलं आहे ते आपलं जर ट्रान्सफॉर्मरला आग लागली तरी ऑटोमॅटिकली ऑपरेट होते. त्याच्यामध्ये अलार्म आहेत, पाणी सोडलं जातं ट्रान्सफॉर्मर टोटली आग विझवण्यासाठी.